नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली कोर्टामध्ये केस स्टँड होणार आहे आणि तिथे जो काही धमाका होणार आहे तो मात्र खूपच जबरदस्त साजणार आहे. कारण महिपतची साक्ष आणि अर्जुनने कोर्टात दाखवलेले पुरावे या सगळ्या गोष्टींमुळे नागराजची वाट लागणार आहे. त्याचबरोबर अर्जुनला आता इन्स्पेक्टर सावंतांकडून एक सत्य कळलेलं आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट विशाखा सुभेदार ह्या महिपतला भेटायला आलेल्या होत्या. पण आता अर्जुन हा विचार करतोय की नक्की विशाखा सुभेदार कोण वकील आहेत, कारण अशा कोणत्याही वकील नाहीयेत असं इकडे अर्जुनला वाटत आहे. कारण त्याच्या ऐकण्यामध्ये असं कोणतंही नाव नाही. त्यामुळे अर्जुनला एक संशय आलेला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायलीने जबरदस्तीने अगदी समजूत घालून रविराज यांना जेवण जीव घातलेलं असतं. त्यावेळेस रविराज म्हणतात की खरंच सायली, तू दाखवून दिलंस, रक्ताच्या नात्यांपेक्षाही काही मानलेली नाती सुद्धा खूप जवळची असतात. इकडे सायली म्हणत असते की तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात. तेव्हा रविराज म्हणतात की शेवटी सायली पण माझी लेकच आहे ना, तिने माझी समजूत घातली आणि मला ते समजलेलं आहे. कारण दुसऱ्या माझ्या रक्ताच्या मुलीनं जे केलेलं नाही ते सायलीनं करून दाखवलेलं आहे. तेव्हा सायलीचा हात इकडे हातात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र रविराज खरं तर खूप हादरलेले होते. त्यांना खरं तर खूप टेन्शन आलेलं होतं. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्यामुळं मात्र इकडे आता रविराज आणि सायली म्हणजे सायलीने त्यांची जी काही समजूत घातलेली आहे त्यामुळे आता त्यांना बरं वाटलेलं आहे. तर इकडे रविराज म्हणतात की आता मी खचणार नाही. इकडे सायलीने सुद्धा तेच सांगितलेलं आहे रविराजांना की ह्या परिस्थितीशी आपल्याला सामना करावा लागणार आहे, कारण ही परिस्थिती खचून राहून आपल्याला चालणार नाही. आणि मग रविराजांनी सुद्धा सायलीला सांगितलेलं आहे की हो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. अर्जुन सायली जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन म्हणत असतो की खरंच आज बायको तू जे काही केलेलं आहेस ना ते खूपच जबरदस्त असं केलेलं आहे, कारण ज्याचा विचारही मी केलेला नव्हता. कारण तू जे काही केलेलं आहेस त्यामुळं काही गोष्टी एवढ्या स्पष्ट आणि क्लिअर झालेल्या आहेत ना, त्यामुळं तर माझ्या लक्षात आलेलं आहे की काय करायचं आणि कसं करायचं ते, असं इकडे सायली म्हणत असते. आणि अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं. त्याचवेळी प्रिया त्याचबरोबर बाकीचे सगळे कशा पद्धतीने रिॲक्ट झालेले आहेत हे लक्षात आलेलं असतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी सायली सकाळी किचनमध्ये असते आणि त्याचबरोबर प्रतिमाला ती कॉफी आणून देते आणि म्हणते प्रतिमा त्या तुमची कॉफी, असं म्हणत आता प्रतिमाला तिने कॉफी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमा म्हणत असते की सायली खरंच थँक्यू, काल तू जे काय केलेलं आहेस ना ते इतकं मोठं आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर इकडे सायली म्हणते की हो मी असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा कल्पना तिथं आलेली असते आणि कल्पना प्रतिमाला म्हणते की कशी आहेस तू. तेव्हा प्रतिमा म्हणते की काय सांगू, ज्या बाईचा नवरा ढसाढसा रडत आहे ती बाई कशी असणार आहे सांग तू, असं म्हणत ती कल्पनासोबत बोलत असते. इकडे मात्र सायली आणि कल्पना दोघीही आता समजूत घालत असतात. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कसं हँडल करायचं, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे कल्पना म्हणत असते की काळजी करू नको. तेव्हा सायली सुद्धा म्हणत असते की हो प्रतिमात्या. मग कल्पना म्हणते की सायली आता नाश्ता बनवायला घेऊया आपण. तर प्रतिमा म्हणते की मला काय वाटते माहितीये का, नाश्ता मी आणि सायली बनवू काच, कसं आहे असंही पूर्णाजीने याच घरामध्ये मला शिकवलेलं आहे स्वयंपाक बनवायला, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नागराज आणि त्याचबरोबर महिपत हे दोघंही आता तिथे जेलमध्ये असतात. दोघंही एकमेकांच्या समोर असतात. आता महिपतला खूप भारी वाटत असतं, कारण नागराजला डिवचायला चांगली संधी मिळालेली असते आणि त्यामुळं महिपत म्हणत असतो की काय मग नाग्या, काय झालं, कसं आहे शेवटी तुझ्याच बायकोने तुझाच व्हिडिओ काढून तू इथे तुला आणून ठेवलेला आहे या बिनभाड्याच्या खोलीमध्ये, कारण तुझी तीच लायकी आहे. कारण तू ज्या पद्धतीने वागतो बोलतो त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. तू मला बोलत होता ना, बावळट होती ना तुझी बायको, आणि मग काय केलंस रे. तेव्हा नागराजलाही राग आलेला असतो. नागराज म्हणत असतो असं आहे का, बर. आणि मग नागराज म्हणत असतो की तुला काय वाटतंय रे, इथं तुला जेलमध्ये राहून सगळ्या गोष्टी करता येतात. तेव्हा परत नागराजला महिपत म्हणू लागतो की हो
कसं आहे, काही माणसं जपायला लागतात, सांभाळायला लागतात, तुम्हाला साधी तुमची बायको सांभाळता आलेली नाही असं म्हणत पुन्हा टोमणा दिलेला असतो. इकडे मात्र रविराज आता फाईल ओपन करून बसलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर काय झालं, म्हणजे तू तुमच्या अपघाताची फाईल ओपन करून बसलेला आहेस. तेव्हा मात्र रविराज सांगू लागतात की हो, कसं आहे माहिती आहे का, मी ज्या पद्धतीने हा विचार करत आहे, नक्की काय काय झालेलं असतं, आता मला सगळ्याची व्यवस्थित टोटल लागत आहे. मग रविराज सांगत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय झालं. तेव्हा रविराज सांगतात की हे बघ अर्जुन, मला ना तुला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं जे काय आहे, म्हणजे आमचा अपघात झाला त्यावेळेस लगेच इथे फोन आलेला होता. मग मला सांग, तिथल्या लोकांनी मला हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं, पण नागराज त्या दिवशी तिथे भेटायला आलेला नाही. नागराज हा मला तिथे भेटायला दुसऱ्या दिवशी सकाळी आला. म्हणजेच नागराज मुद्दामहून आला नव्हता. म्हणजे नागराजला माहिती होतं आमचा अपघात झालेला आहे. या सगळ्या गोष्टींची आत्ता मला इथे कळत आहे. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे अर्जुनच्याही लक्षात आलेल्या असतात गोष्टी, काय होतंय, कशा पद्धतीने सगळं होतंय, या सगळ्याचा अर्जुन सुद्धा विचार करत असतो. त्याचबरोबर इकडे नागराजला आता खूप राग आलेला असतो. नागराज म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, जे काय घडत आहे ना ते तुलाही माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे जेलमध्ये असलो म्हणून माझं तोंड मला बंद करता येत नाही. फ्लॅट नंबर 305 मयुरेश गार्डन असं तो बोलायला सुरुवात करतो. म्हणजेच साक्षी ज्या अपार्टमेंटमध्ये राहते तो पत्ता. आता महिपत म्हणू लागतो की म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की आता कसं आहे, तोंड बंद झालं, सांगू पोलिसांना, सांगू. आता साक्षीचा पत्ता द्यायला सुरुवात केलेली असते, कारण इकडे महिपतचं बोलती बंद कशी करायची हे नागराजला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीने त्याने रिॲक्ट करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि रविराज दोघंही चर्चा करत असतात. अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे सिनियर, पण आता आपल्याला कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर करायचे आहेत की ज्याचा विचारही आपण करू शकणार नाही, कारण त्यामुळंच आपण नागराज काकाला या सगळ्यामध्ये अडकवू शकतो असं त्यांचं ठरलेलं असतं. त्यानंतर इकडे आता अर्जुन आणि रविराज म्हणत असतात की आत्ता मला कळतंय की माझा सक्का भाऊच वैरी निघालेला आहे, त्याने एवढं 22 वर्ष मला त्रास दिलेला आहे, त्या माणसाला आता मी सोडणार नाही असं रविराज यांनी ठरवलेलं असतं. कारण त्यांना नागराजमुळे हा सगळा त्रास झालेला आहे. तेवढ्यातच सायली तिथे आलेली असते. सायलीनं कॉफी आणलेली असते आणि मग अर्जुन त्याचबरोबर रविराज तेव्हा बोलत असतात. तेव्हा रविराज सांगू लागतात की काय झालं अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता कोर्टामध्ये केस उभी राहणार आहे आणि आज सुमन काकीला आपल्याला कोर्टात स्टेटमेंट द्यायचं आहे. इकडे प्रिया, आता प्रियाच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे, तिला तिची काळजी आहे. जर काही गोष्ट अशा पद्धतीने बाहेर आली तर खूप अवघड होणार आहे असं तिला वाटत असतं. म्हणजेच काय तर प्रियाला एक वेगळी काळजी वाटायला लागलेली आहे. नागराजने जर तोंड उघडलं तर, माझं सत्य समोर आणलं तर, त्यामुळं मला नागराजची भेट घ्यावी लागणार आहे आणि या नागोबाला धमकवावं लागणार आहे असा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र प्रिया त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी बोलत असते, कारण प्रियाला असं वाटत असतं की लवकरात लवकर जाऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे अर्जुन, सायली, रविराज बोलत असतात. अर्जुन सायलीला सांगतो की सायली, तू जा आणि एक काम कर, सुमन काकीला घेऊन ये. तेव्हा सायली म्हणते की हो, आता सुमन काकीला आणायचं आहे, नक्की काय झालेलं आहे हे सायलीलाही माहिती. आता कोर्टामध्ये केस स्टँड होणार आहे आणि त्याचबरोबर सुमन काकीने कोर्टामध्ये स्टेटमेंट देताना घाबरायला नकोय, कारण नागराजचं नाव जरी काढलं तरी सुमन काकीला घाबरल्यासारखं होतंय, धक्का बसतोय, कारण स्वतःच्याच नवऱ्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आता काय करणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्यामुळे अर्जुन आणि सायली ही परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा मात्र इकडे रविराज आणि अर्जुन दोघंही रूममध्ये येतात. तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं वरती आपल्या रूममध्ये घेऊन ये, कारण तिथं सुमन काकीशी आपल्याला शांतपणे बोलता येईल, कारण काहीही झालं तरी घरामध्ये अजून अशी माणसं आहेत की ज्यांचा त्रास होऊ शकतो हे अर्जुनला सुद्धा माहिती आहे. इकडे आता रविराज आणि अर्जुन वरती येतात आणि मग अर्जुनचा जो केस स्टडी बोर्ड आहे तो रविराज पाहतात आणि म्हणतात की अर्जुन, तू असे बोर्ड अजूनही बनवतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा मात्र रविराज म्हणतात की तू आणि सायली खरंच या केसवरती एवढं सगळं करत होता, एवढ्या सगळी तयारी केलेली होती, पण काहीच झालं नाहीये. बघितलं ना, मी काहीच करू शकलेलो नाहीये. तुम्ही दोघं मात्र हे सगळं करत राहिला आणि या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचलात. इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र आता अर्जुन आणि सायली त्यांनी जे काही केलेलं आहे ते रविराज पाहतात आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर रविराज यांचं म्हणणं असतं की आत्तापर्यंत ज्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत पण आता ह्या माणसाला मी सोडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर शांत हो, त्याची वाट तर लावायचीच आहे, कारण ज्या माणसाने तुला त्रास दिलेला आहे त्या माणसाला आपण सोडायचं नाही, असं इकडे अर्जुन सांगत असतो. कारण हा बोर्ड सायलीने बनवलेला आहे, कारण सायलीच्या डोक्यात जे प्लॅनिंग होतं त्यानुसार तिने हा बोर्ड बनवलेला आहे असं सुद्धा अर्जुनने सांगितलेलं असतं. तेवढ्यातच सायली सुमन काकीला घेऊन येते. सुमन काकी म्हणते की मला तुम्ही बोलवलं. तेव्हा हे दोघंही सांगू लागतात की हो. तेव्हा सुमन काकी आणि सायली बोलू लागतात. त्यावेळेस मात्र इकडे अर्जुन आणि रविराज सांगू लागतात की आज आपल्याला नागराज काकाला कोर्टामध्ये हजर करायचं आहे आणि मग कोर्टामध्ये आता तुला स्टेटमेंट द्यावं लागणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी सुमन काकी पुरावे वगैरे हे सगळं तू मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणे सोडवाव्या लागणार आहेत, असं सांगितल्याबरोबर इकडे सुमन म्हणत असते की हो. त्याचबरोबर आता मग सुमनला प्रश्न विचारले जातात, म्हणजे कोर्टात ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पद्धतीने सगळे प्रश्न सुमनला विचारले जात असतात. सायली म्हणत असते सुमन काकी घाबरायची अजिबात गरज नाही, आपण सगळेजण आहोत ना एकत्र, आणि मला सांगा तुम्हाला जर भीती वाटली तर तुम्ही माझ्याकडे बघा आणि तुम्हाला मग धीर येईल, असं सायली इकडे सांगू लागते. तेव्हा अर्जुन मग प्रश्न विचारायला सुरुवात करतो की मला सांगा की नागराज किल्लेदार यांनी तुमच्याकडे जे स्टेटमेंट दिलं ते अगदी कसं दिलेलं होतं, काय घडलेलं होतं, या सगळ्या गोष्टी सांगा. आता रितसर सगळं सांगायला सांगितलं जातं. तेव्हा मात्र सुमन सांगायला सुरुवात करते. आता मात्र सुमन बोलत असते, अर्जुन त्याचबरोबर रविराज सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात आणि मग मात्र सायली तिथं असते आणि सुमनला अर्जुन सांगत असतो की हे बघ सुमन काकी, तुला माहिती आहे का जे सगळं घडलेलं आहे ते अगदी रितसर सांगायचं आहे, त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अजिबात त्यातून निसटू द्यायची नाही, ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या सगळ्या तू सांगायच्या आहेत. तेव्हा सुमन काकी म्हणते की हो, आणि सुमन काकी आता सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अर्जुन सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग सुमन काकी थोडीशी घाबरते, अगदी घडलेला सगळा प्रसंग सांगत असते. तेव्हा अर्जुन मग तिला प्रश्न विचारतो की तुम्हाला कोणत्या गोळ्या वगैरे चालू होत्या का, नक्की काय झालेलं होतं, आणि तुम्ही तर मानसिक म्हणजे डॉक्टरांचाही सल्ला घेतलेला होता. तेव्हा सुमन काकी सांगते की हो, ते सगळं नाटक होतं, कारण माझ्या जीवाला नागराज किल्लेदार यांच्यापासून धोका होता. जर त्यांना कळलं असतं तर मी ह्या सगळ्या गोष्टी बाहेर एक्सपोज करू शकते आणि मग मी अशा कंडिशनमध्ये आहे म्हणून त्यांनी गाफील राहिलेले होते आणि त्यांनी स्वतः बेडरूममध्ये येत माझ्याजवळ ह्या सगळ्या गोष्टींची कबुली दिलेली आहे, असं सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की नक्की काय, कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे. आणि मग सुमन काकीला एक एक प्रश्न विचारले जातात. सुमन काकी थोडीशी पॅनिक होते. हे लक्षात आल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही शांत होतात आणि मग रविराज सुमन काकीला शांत करतात. त्यानंतर अर्जुन इकडे सुमनला सांगू लागतो की सुमन काकी हे घे, हे स्टेटमेंट तू पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट आहे आणि आपल्याला या स्टेटमेंटनुसार सगळ्या गोष्टी आता समोर आणायच्या आहेत. त्यामुळं तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्यात जे आहे ते सगळं व्यवस्थित पाठ करून घे, एकही अक्षर अजिबात चुकता कामा नये. साधारण ही गोष्ट किती वाजता घडलेली होती असं अर्जुन विचारतो. तेव्हा सुमन काकी सांगते अंदाजे 6 वाजता. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की नाही, मला प्रॉपर वेळ पाहिजे, अंदाजे वगैरे नको. तर सुमन काकी सांगते की 6 वाजता. म्हणजे कोर्टामध्ये आता नागराजचा जो वकील आहे तो कशा पद्धतीने प्रश्न विचारेल, त्याच्या प्रश्नांची उत्तरं कशी दिली पाहिजेत, या सगळ्या गोष्टीची रिहर्सल सुरू असते, ज्याच्यामुळं सुमन काकीला या सगळ्या गोष्टीमुळं उत्तर द्यायलाही बरं पडणार असतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होणार असतात. मग सुमन काकी सगळं सांगू लागते आणि अचानक तिला धक्का बसतो. तेव्हा सायली तिथे येते आणि सुमनला समजावू लागते. सायली म्हणत असते की सुमन काकी काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं म्हणत तिने सुमनची समजूत घातलेली आहे आणि तिला सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन सुद्धा तिथं असतो, तोही सुमनला समजवत असतो आणि सांगत असतो की एवढी काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थितच होणार आहे. आणि मग सुमन काकीला अर्जुन म्हणतो की तुला नागराज काकाकडे बघितल्यावर दडपण येतंय ना, तू नागराज काकाकडे बघूच नकोस. तू काय कर माहितीये का, तू ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या शांतपणे विचार करून बघ, आपल्याला काय बोलायचंय आणि कसं बोलायचंय या सगळ्या गोष्टींचा विचार कर, असं सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो आणि तो म्हणजेच
काहीही झालं तरीही कोर्टात आता सुमन काकीने स्पष्टपणे काही गोष्टी बोलणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी कशा पद्धतीने बोलल्या जाणार असतात हे सुद्धा अर्जुन आता छान पद्धतीने रिहर्सल करून घेत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की इकडे आता जेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांकडे आलेला असतो आणि तिथं आल्यानंतर मात्र अर्जुनने आता एक गोष्ट केलेली आहे. अर्जुन तिथं आलेला असतो आणि तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सावंत यांना अर्जुन बोलतो आणि मग इन्स्पेक्टर सावंत ज्या पद्धतीने तिथे रिॲक्ट होत आहेत, इन्स्पेक्टर सावंत सांगतात की विशाखा सुभेदार नावाच्या वकील या इथे भेटायला आलेल्या होत्या. ते ऐकल्यानंतर अशा कोणत्याही वकील नाहीत हे अर्जुनचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र अशी कोणती बाई आहे की जी का भेटायला आली हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता कोर्टामध्ये केस स्टँड झालेली आहे आणि महिपतला विचारलं जातं की सांगा तुम्ही हा जो गुन्हा केलेला आहे यासाठी तुम्हाला सुपारी कोणी दिली होती. हा प्रश्न महिपतला विचारला जातो. पुढे आता कोर्टामध्ये नागराजचे वकील बोलायला सुरुवात करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझे अजूनही पुरावे संपलेले नाही, मला अजून पुरावे सादर करायचे आहेत असं म्हणत अर्जुनने महत्त्वाचा पुरावा बाहेर काढलेला असतो आणि तो महत्त्वाचा पुरावा म्हणजेच इकडे महिपतने स्वतःच्या तोंडाने दिलेली कबुली. कारण काहीही झालं तरीही नागराजचा वकील सुद्धा हे मुद्दे कशा पद्धतीने आणून पाडू शकतो ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच अर्जुनने ही परिस्थिती खूप छान पद्धतीने सांभाळलेली असते. सायली सुद्धा कोर्टात आलेली आहे, सुमन काकी स्वतः आहे आणि अर्जुन आणि सायली दोघंही आता या परिस्थितीचा विचार करत आहेत आणि फायनली आता कोर्टामध्ये नक्की काय होणार, काय डिसिजन घेतला जाणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.